नमस्कार, मी पूजा। उद्यमी सन्मान या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। स्वतःचा विचार न करता समाजासाठी अतुलनीय अशी कामगिरी करणाऱ्या, गगनभरारी घेताना सुद्धा मातीशी मात्र आपली नाळ तशीच जोडून ठेवणाऱ्या आणि विविध क्षेत्रात अतुलनीय अशी कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान TV9 मराठी नेहमीच करत आलंय। असाच एक सन्मान करण्यासाठी आज आम्ही आलोय पालघर जिल्ह्यातील विक्रमगडमध्ये। हे आहेत जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे। खरं तर एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। वडील एसटी कर्मचारी, ताई गृहिणी। पालघर जिल्ह्यातल्या दुर्गम भागात जन्माला आलेल्या निलेश यांना समाजासाठी काहीतरी करण्याची ओढ लहानपणापासूनच होती। वक्तशीरपणा, अभ्यासू वृत्ती आणि धाडसी नेतृत्व या त्यांच्या अंगी असलेल्या गुणांमुळेच त्यांनी तरुणपणातच स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जिद्द बाळगून आपल्या व्यावसायिक जीवनाला सुरुवात केली। आपल्याला जगण्यासाठी जास्तीत जास्त काय हवं आहे हे त्यांच्या जीवनातल्या काही प्रसंगांमुळे त्यांना कळलं। त्यातून त्यांनी उभारी घेऊन स्वतःला सक्षम केलं। त्यानंतर 2008 साली त्यांनी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेची स्थापना केली। आज ही संस्थाच आधारवड झाली आहे। आज गरज जेथे जिजाऊ तेथे असं एक समीकरणच झालंय। निलेश सांबरे यांच्या कर्तृत्वाचं करावं तितकं कौतुक कमी आहे। त्यांच्या याच कार्याची दखल घेत TV9 मराठी त्यांना उद्यमी सन्मान देऊन त्यांचा गौरव करत आहे। जिजाऊ सामाजिक शैक्षणिक आरोग्य संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश सांबरे सर आपल्याबरोबर आहेत। त्यांच्या सामाजिक आणि आरोग्याच्या कार्याविषयी तर आपल्याला माहितीच आहे। खूप मोठा वाटा आहे या सगळ्या कार्यामध्ये त्यांचा। मला वाटतं मी जास्त बोलत नाही, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की जिजाऊ संस्था स्थापन करण्यामागचा त्यांचा मूळ हेतू काय होता। सर, जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था स्थापन करण्यामागचा तुमचा मूळ हेतू काय होता? नेमकं काय सांगता येईल तुम्हाला आमच्या प्रेक्षकांना याबद्दल? पहिल्यांदा नमस्कार आपल्याला। नक्कीच। 90-91 ला आम्ही जेव्हा 11th ला होतो त्यावेळेस वावरवानी कांड झाला होता। मोठ्या प्रमाणात बालमृत्यू कांड झाला होता या जिल्ह्यामध्ये, जव्हार तालुक्यातील वावर या गावी। त्यावेळेसच वाटत होतं का कधीतरी आपल्याकडे वैद्यकीय व्यवस्था झाली पाहिजे। कॉलेजला शिक्षण घेत असताना किंवा बालपणापासून वाटत होतं का आपण कधीतरी सदृढ झालो तर आपल्या समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे। त्यात छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणूक, मासाहेब जिजाऊंची शिकवणूक आपण एकट्यापुरती न पाहता आपल्या समाजासाठी आपण पाहिलं पाहिजे। त्या दृष्टीने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेची स्थापना 2008 मध्ये करण्यात आली। तुम्ही का ही संस्था नेमकी स्थापन केली याबद्दल तर आम्ही जाणून घेतलं, मात्र आम्ही असं सुद्धा ऐकलेलं आहे की मोफत आरोग्य सेवा तुमच्या संस्थेमार्फत दिली जाते। यामागचं नेमकं काय कारण आहे आणि कशा पद्धतीने ही खरं तर तुम्ही देता याबद्दल काय सांगा? अगदी 2000 पासून मी स्वतः पाहतोय का आरोग्य सेवेची कशी परिस्थिती आहे। माझ्या घरात उदाहरण घ्यायचं झालं तर माझ्या मुलानंतर सेकंड अपत्य झालं होतं। ते इथल्या गव्हर्नमेंटच्या मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये विक्रमगडला डिलिव्हरी झाली। अत्याधुनिक व्यवस्था नसल्यामुळे बाळ झाल्यानंतर तात्काळ मृत्युमुखी पावलं, गळ्यामध्ये नाळ होती। ही स्वतःने आम्ही पाहिले। आणखीन दररोज आमच्याकडे या जिल्ह्यामध्ये दर 3 अपत्य कमीत कमी कुपोषणाने मृत्युमुखी पावतात। दर 15 दिवसांनी आमची ताई डिलिव्हरीची व्यवस्था नसल्याने मरण पावते। जव्हारमध्ये जर कधी गेलात आपण दवाखान्यात तर आपल्या लक्षात येईल का पायरीवरती झोपलेले रुग्ण असतात आणि तेवढे भरल्यानंतर त्या रुग्णांना नाशिक किंवा सेलवासाला पाठवलं जातं, वापीला पाठवलं जातं। मुंबईला जायला परवडणाऱ्या गोष्टी नसतात। त्यावेळेस आपण आणि ठाण्यामध्ये मी राहत असताना दररोजच पेशंट येत असतात। खाजगी रुग्णालयाची मोठमोठी बिलं होतात, 3-3, 4-4 लाख रुपये बिलं। अगदी म्हणायचं गेलं तर आमच्याकडच्या जव्हारच्या एका ताईचं चुकीच्या आरोग्य इथल्या स्थानिक आरोग्य डॉक्टरांकडून चुकीची ट्रीटमेंट झाली, 80 लाख रुपयापर्यंत बिल झालं होतं। आपल्याला वाटतं आपल्याला आपल्या कुटुंबासाठी काम करतोय त्याप्रमाणे आपल्या समाजासाठी आरोग्याची व्यवस्था केली पाहिजे। आणि नुसतं वाढदिवसात निमित्त दाखवण्याला मेडिकल कॅम्प असं नाही झालं पाहिजे, तर अगदी तळागाळातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्याला आरोग्याची सुविधा चांगली मिळाली पाहिजे। मेडिकल कॅम्प म्हणायचं गेलं तर आम्ही वर्षाला 500 मेडिकल कॅम्प घेतो, आरोग्य शिबिरं घेतोय। अगदी ठाण्यासारख्या शहरामध्ये महिन्याला 15 आरोग्य शिबिर असतात। कल्याण राहू दे, भिवंडी राहू दे, तर तलासरी मोखाड्यापर्यंत प्रत्येक गावपाड्यावरती आरोग्य शिबिरं घेऊन त्यातनं निघणारा रुग्ण हा माझ्या कुटुंबातील रुग्ण आहे। आणि तो कुटुंबातील रुग्ण असल्याने त्याला पूर्ण बरं करण्याचं काम आपली जिजाऊ करते। का अगदी कॅटरॅक्टपासून छोट्या छोट्या सर्जरीपर्यंत कॅन्सरपर्यंत
कितीही मोठा आजार आपल्या बांधवांवर, भगिनीवर किंवा बच्चूवर आला तरी त्याला बरं करण्यासाठी अगदी मोफत व्यवस्था झाली पाहिजे, अशा प्रकारे जिजाऊ काम करते. नक्कीच ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की तुमची आरोग्य व्यवस्था आहे ती किती स्ट्रॉंग आहे आणि कशा पद्धतीनं अगदी सर्वसामान्य माणसाला सुद्धा याची मदत मिळते, अगदी मोफत सेवा तुम्ही रुग्णांना देताय आणि अगदी मोफत औषधं सुद्धा या रुग्णालयातून दिली जात आहेत, हे नेमकं कसं काय शक्य होतं, याबद्दल काय सांगायचं आहे तुम्हाला? या जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय आहे, तीच परिस्थिती ठाणे ग्रामीणची पण आहे की जिथे कुठलंही चांगलं रुग्णालय नाही, इंदिरा गांधी भिवंडी शहरामध्ये रुग्णालय नाही. अशा वेळेस आपण या देशाचे नागरिक आहोत, या भागाचा सुपुत्र आहोत. आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त जे आलेलं धन आहे हे समाजाच्या आरोग्यासाठी, शिक्षणासाठी लागलं पाहिजे. त्या दृष्टीने एक छोटंसं रुग्णालय सुरुवातीला सुरू केलं होतं. आज 130 खाटाचं रुग्णालय आहे, ज्यामध्ये MD फिजिशियन, MD गायनाईक, MD पिडियाट्रिशियन आणि सर्वच शस्त्रक्रिया, अगदी बोट कापल्यापासून तर कॅन्सरपर्यंतच्या मोठमोठ्या शस्त्रक्रिया होतात. त्याही शस्त्रक्रिया विभाग हे लिलावतीप्रमाणे सर्व मशिनरी इथे आहे आणि आपण आपल्या समाजासाठी करतोय, ते काय कुठल्या कोणावर उपकार करण्यासाठी आहे. त्यामुळे त्याच्यातून पैसे कमावणे किंवा त्यासाठी पैसे खर्च करणे ही गोष्ट महत्त्वाची नाही. आपल्या व्यवसायातून आलेले पैसे हे माझ्या समाजातील, माझ्या कुटुंबातील व्यक्तींसाठी आरोग्यासाठी खर्च होतात. त्याचा खूप आनंद मिळतो. का अगदी डिलेवरीला सीझर डिलेवरी होते. अनेक मोठमोठे रुग्ण जे मुंबईहून परत येऊन इथे आपल्याकडे उपचार घेतात, यापेक्षा दुसरा आनंद जगातला कुठलाही नाही. जिजाऊ संस्थेमार्फत खरं तर सर दिव्यांग निवासी शाळा सुद्धा चालवली जाते, तर या शाळेबद्दल सुद्धा आम्हाला जाणून घ्यायचं आहे. खरं तर हे खूप अवघड कार्य आहे, याबद्दल काय सांगता येईल? हे अवघड कार्य तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने चालवत आहात, तर याबद्दल आम्हाला थोडक्यात जाणून घ्या. आरोग्याबाबत म्हणायचं एक ओळ पाठीमागे जातोय. 15 रुग्णवाहिका आहेत आपल्या, त्याही दिवस रात्र सेवा करतात. दिव्यांगाबाबत दिव्यांगांकडनं एक जगण्याची ताकद मिळते. माझे एक सर होते, चंपानेरकर सर म्हणून, हायस्कूलला असताना. ते एका दिवशी माझ्याकडे आले, दुपारी घरात मी बसलो होतो, का अशी एक जव्हारची इन्स्टिट्यूट आहे, त्यातनं शिक्षक आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढलेलं, तर आपल्याला शाळा करावी लागेल. आम्ही 22 दिवसामध्ये दिव्यांग शाळा बांधली फक्त, आणि बांधून ज्या दिवशीपासून बांधले त्या दिवसापासून जगातलं कितीही मोठं दुःख असलं तर त्यांच्याकडं त्यांच्याशी गप्पा केला, त्यांच्याशी गेल्यानंतर कमी होतं आहे. आज आपण बघायला तर दिव्यांगातूनही अनेक विद्यार्थी चांगल्या नोकरीला लागत आहेत आपले. कालच गायकवाड सरांना कृषी खात्यामध्ये नोकरी मिळाली. MPSCच्या 4 मुली शिक्षण घेत आहेत. म्हणजे जर दिव्यांग इतकं करू शकतात तर आम्हाला डोळे असलेली माणसं आपण किती करायला पाहिजे, का आपलं डोकं ठिकाणावर असताना आपण किती करायला पाहिजे, ही जगण्याची एक प्रेरणा मिळते. तुम्ही ऐकलं असेल, आशाताई नावाची एक मुलगी आहे आपल्याकडे, आशा वारंगडे. अगदी लता दिदींसारखा तिचा आवाज आहे, कुठलंही मेडिसिन न घेता. तिला घरही बांधून दिले जिजाऊने, कारण ती माणसं आहेत, देव माणसं आहेत आणि त्यांच्यातून खूप जगण्याची प्रेरणा मिळते. आज आपले स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी किंवा कॉलेजचे विद्यार्थी त्यांच्याजवळ गेले का त्यांनाही अभ्यासाबाबत प्रेरणा मिळते आणि खूप जोमाने अभ्यासाला लागतात. खरं तर म्हणावं तसं पालघर जिल्ह्याचा विकास झालेला नाहीये, मात्र या जिल्ह्यात सुद्धा 8 CBSE सारख्या शाळा चालवल्या जात आहेत तुमच्या संस्थेमार्फत. हे खरंच कार्य खूप मोठं आहे. या कार्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. ती गोष्ट खरी आहे. जर हा समाज शिकला असता, शिक्षण घेतलं असतं, कोकणच्या 5 जिल्ह्यातील मागच्या पिढ्यांनी जर चांगलं उच्च शिक्षित घेतलं असतं, तर आज या दुःख आमच्या वाट्याला किंवा आमच्या वाडवडिलांच्या वाट्याला आलं नसतं. का आपण पाहतोय शिक्षण नसल्यामुळे कुठलाही प्रकल्प अगदी लादला जातो कायदा बाजूला ठेवून. फक्त निवडणुकांपुरती आमच्या लोकांना महत्त्व दिलं जातं. आज मुंबईमध्ये बघायला गेलं तर सांगायला आहे का कोकणी माणसाची मुंबई. घरामध्ये काम करणारी बाई आमची कोकणी असते, जेवण बनवणारी कोकणी असते, लिफ्टमन असतो कोकणी, गेटचा वॉचमॅन असतो कोकणी, गाडीचा ड्रायव्हर असतो कोकणी. हे चित्र सगळं बदलायचं आहे, तर त्याला मुख्य कारण आहे शिक्षण. आणि शिक्षण देताना आपण स्पर्धा परीक्षाबाबत जेव्हा विचार करते तेव्हा NCERTची बुक असतात ती CBSE स्कूलला असतात. आणि मला वाटत होतं माझ्या मुलांना उद्याला ठाण्याच्या सिंगानियाला प्रवेश नाही देता आला, परंतु गोरगरिबांच्या मुलांना सिंगानियापेक्षा चांगल्या क्वालिटीचं शिक्षण दिलं पाहिजे. जेव्हा ते शिकतील, मोठ्या पदावर बसतील, म्हणजे आहे त्या व्यवस्थेला बोलण्यापेक्षा आपण आपली व्यवस्था तयार केली पाहिजे. जेव्हा ते शिकतील, मोठ्या पदावर बसतील, आपली स्वप्न खूप मोठी आहेत जिजाऊची. जसे छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्ली जिंकायची होती, तसं दिल्लीच्या पंतप्रधान कार्यालय चालवणारे विद्यार्थी या जिजाऊ अकॅडमीतून गेले पाहिजेत, अशी आपली स्वप्न आहेत. दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये न्यायाधीश हे इथला जव्हार मोखाड्यातला एखादा आदिवासी किंवा रत्नागिरी सिंधुदुर्गातली एखादी ताई आमची जाऊन चीफ जस्टिस झाली पाहिजे, असं आपल्या जिजाऊचं स्वप्न आहे. का ज्यांना कोणी उतरवायची ताकद नाही. लोकप्रतिनिधी मुदत असते 5 वर्षाची, परंतु एकदा एखादा न्यायाधीश झाले तर 65 वर्षापर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये त्यांना कोणी उतरवू शकत नाही. IAS झाले, IPS झाले तर 60 वर्षापर्यंत त्यांना कोण उतरवू शकत आणि दिवसेंदिवस त्यांची प्रगती होत जाणार, प्रमोशन होत जाणार. आणि जेव्हा सेवेतून आलेला विद्यार्थी असतो तो विद्यार्थी 100% समाजाचं काम करेल, समाजाची सेवा करेल. जे घटनेप्रमाणे सेवा करणे हे नोकरशाहीकडून अभिप्राय असते ते आपल्या जिजाऊतून गेलेला प्रत्येक विद्यार्थी करेल, याची मला खात्री आहे.
नक्कीच. त्याचबरोबर UPSC MPSC सारखा अभ्यास असेल, खरं तर तो अभ्यासक्रम फार मोठा आहे आणि फार कठीण आहे. यासाठी सुद्धा तुम्ही वाचनालय तुमच्याकडे सुरू केलेली आहे, पोलीस अकॅडमी सुद्धा तुम्ही सुरू केलेली आहे. काय खरं तर म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रात इतकं तुमचं मोलाचं योगदान खरंच वाखाणण्याजोगं आहे. मात्र काय सांगता येईल या UPSC MPSC वाचनालयाबद्दल? आजच्या जगात प्रत्येक माणूस फक्त मी आणि माझं कुटुंब बघत असतो, तर त्याला कुठेतरी छेद दिला पाहिजे. आपलं कुटुंब हे पूर्ण कोकण आहे आणि अगदी तुम्हाला उदाहरणं बघू देऊ का, 2-2 मुली सख्या एका आई वडिलांचे आई वडील वीटभट्टीच्या कामावर आहेत आणि त्यांच्या मुली पोलीसमध्ये लागलेल्या आहेत. तलासरी मोखाड्यापासून सावंतवाडीपर्यंत आपल्या 45 अभ्यासिका आहेत. त्या 45 अभ्यासिकांमधनं हजारो विद्यार्थी अभ्यास करतात आणि एवढे चांगले अभ्यास करतात. ते 2 ठिकाणी क्लासेस आहेत. धडपोलीला MPSC UPSCचे क्लासेस आहेत. 31 पोलीस अकॅडमी आपल्या आहेत. 30 ठिकाणी आपण गट क आणि ड चे सेंटर उघडलेत का जिथे क्लासेसची उत्तम क्लासेसची व्यवस्था केलेली आहे. त्यातनं हे दरवर्षी जे एक्झाम होतात HPCL BPCL किंवा सैन्य दलामध्ये अनेक होतच असतात. त्या एक्झाममध्ये अनेक विद्यार्थी पास होत आहेत. जिथे कुठेतरी स्वार्थाशिवाय आपला विद्यार्थी ज्याला गरज आहे, ज्याला वडील नाही, ज्याला आई वडील नसलेला पोरगा आपल्याकडनं UPSC होऊन आज IPS ऑफिसर झाला. आई वडील नसलेली मुलगी ठाण्याच्या कचऱ्याच्या ढिगावरची कचरा वेचणारी मुलगी हॉटेल मॅनेजमेंट करून आपल्या जिजाऊमार्फत आज एका 5 स्टार हॉटेलमध्ये नोकरीला लागली. हा आनंदच वेगळा असतो. एक मोहिनी भारमल नावाची मुलगी पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना पती तिचे गेले होते. ती लोकांची धुनी भांडी करत होती. जेव्हा जिजाऊच्या पोलीस अकॅडमीत आली तेव्हा तिला पगार चालू करून तिला शिक्षण दिलं. आज मुंबई फायर ब्रिगेडमध्ये जे 109 विद्यार्थी मागच्या वर्षी लागले त्यामध्ये तीही लागली. हा आनंद आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा आनंद असतो. स्वतःसाठी तर पक्षी प्राणीही जगतात. आपल्याला जर आपल्या समाजासाठी जगायचं तर आपण एकत्रित झालो पाहिजे आणि कुठलाही स्वार्थाशिवाय आपण एकत्र झालो पाहिजे. जेव्हा इतक्या निस्वार्थ भावनेने जिजाऊ अधिकारी घडवते, पोलीस घडवते, IPS पर्यंत UPSC पर्यंत घडवते, तेव्हा तेही अधिकारी नक्कीच जिजाऊतून काही ना काही घेऊन जातील. कारण जिजाऊ साध्या पेढ्याची अपेक्षा करत नाही त्या विद्यार्थ्यांना. त्यांच्या घरी आनंद हाच आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट आहे. सर, ज्या पद्धतीने तुम्ही UPSC MPSC वाचनालयाबद्दल आम्हाला सांगितलं, मात्र त्याचप्रमाणे जसं आपण नेहमी आपल्या समाजात म्हणत असतो की अगदी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला उभी आहे, पण महिला खरंच तितकी सक्षम आहे का आणि महिला सक्षमीकरणासाठी तुमची खूप धडपड आहे, याबद्दल मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचंय. मात्र या कार्यक्रमात आपण लगेच भेटतो, एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि लगेचच भेटूया. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा आमचा विशेष कार्यक्रम उद्यमी सन्मान. उद्यमी सन्मान या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या पद्धतीनं मी म्हटलं होतं की महिला सक्षमीकरण म्हणजे महिला सक्षम होणं खरंच अजूनही समाजात फार महत्त्वाचं आहे. मात्र पाहिलं तर समाजात अजूनही तसं होताना आपल्याला दिसत नाहीये. तर महिला सक्षमीकरणाबद्दल आणि एकंदरीतच शेतीमध्ये सुद्धा तितकंसं सक्षम आपली शेती झालेली नाहीये. तर शेतीसाठी आपली ही संस्था जी आहे ती नेमकी कशा पद्धतीनं कार्य करते? ग्रामीण भागात म्हणायचं गेलं तर उद्या माझ्या आईचं उदाहरण घेतलं तर माझ्या आईला जर उद्या दुखत असलं, कुठली तब्येत बरी नसली तर ती माझ्याकडे हात पसरायला तयार होणार नाही, बाबांकडे होणार नाही. मग अशा असंख्य आया किंवा महिला ताया आमच्या का त्या अंगावर आजार काढतात. मग पुढे भविष्यात मोठा प्रसंग समोर उद्भवतो. याला छेद देण्यासाठी आपण पाहतोय का कोविड काळापासून किंवा त्या अगोदर नोटबंदीपासून प्रचंड बेकारी आहे, रोजगार नाही. अशा वेळेस पुरुषाच्या खांद्याला खांदा हात लावून महागाई वाढते. ताईने दोन पैसे कमावले पाहिजेत. नुसती सिरियल बघण्यापेक्षा थोडासा वेळ तिने जर घरच्या घरी कामासाठी दिला तर ती ताई उद्योजक होऊ शकते आणि स्वाभिमानाने तिने कमावलेले 50 रुपये ते 500 रुपये जे आहेत त्याच्यात आनंद खूप वेगळा असतो. त्या दृष्टीने जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था गेले 10 वर्षभर महिला सक्षमीकरणावर काम करते. का महिलांना अगरबत्ती बनवण्याचं ट्रेनिंग दिलं जातं, फिनेल बनवण्याचं दिलं जातं, साबण बनवण्याचं दिलं जातं. त्याचबरोबर मेहंदी क्लासेसची व्यवस्था गावोगावी केली, ब्युटी पार्लरच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे. अगदी परप्रांतीय बांधवाप्रमाणे हातगाडीची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यावरती फ्रूट विकतायत, भाजीपाला विकतायत, बटाटवडे काढतायत, बटाटवडेही काढून विकतायत. त्यांच्याबरोबर पती त्यांच्या कामावरून आल्यानंतर मदत केल्याची अनेक उदाहरणं आहेत. ब्रॉन्झ वगैरे ते ब्रॉन्झ बनवण्याचं ट्रेनिंग दिलं जातं आणि त्या ट्रेनिंग देऊन आज हजारो महिला शिलाई मशीन दिल्या जात आहेत, पिठाची चक्की दिली जाते, पत्रावली बनवण्याची मशीन दिली जाते. जे लग्न कार्यामध्ये आमच्याकडे पत्रावली खूप मोठ्या प्रमाणात लागतात आणि हजारो त्यातनं भगिनी आज रोजगाराला लागलेले आहेत. म्हणजे आज जिजाऊने आवाज दिला तर लाखभर भगिनी ते एका मिनिटात येतात. त्याला कारणीभूत आहे महिला सक्षमीकरण खूप मजबूत आहे. त्या सर्व भगिनींच्या आरोग्याची काळजी तर जिजाऊ घेते, परंतु त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायला लावलेले. आज आपण आपल्या 8 CBSE स्कूल आहेत, आणखीन 50 होतील समजा, परंतु गावोगावी तर नाही आपण बांधू शकत. पण ज्या जवळपास जी शाळा असेल त्या शाळेमध्ये फी भरताना
ती आनंदाने पतीच्या बरोबर ती 2 पैसे देईल का आपल्या मुलाला चांगलं शिक्षण आलं पाहिजे, त्यासाठी कॉन्फिडन्स. ती स्वतःच्या आरोग्याची काळजी घे. तिला स्वतःला पैसे खर्च करण्याचा अधिकार मिळेल जेव्हा ती पैसे कमावेल. त्या दृष्टीने जिजाऊ काम करते. त्याचबरोबर शेतीमध्येही आता निव्वळ भात शेतीवर अवलंबून कोकणी माणूस न राहता भाजीपाला केला पाहिजे, फुल शेती केली पाहिजे, दुग्ध शेती म्हणजे म्हैसी वगैरे गाई म्हशीचा व्यवसाय केला पाहिजे, दुग्ध शेतीचा, शेळी पालन केलं पाहिजे, कुक्कुटपालन केलं पाहिजे. त्याचबरोबर मत्स्य व्यवसाय आज आपण पाहतोय का छोट्या छोटे तलाव करूनही चांगल्या प्रकारे मत्स्य व्यवसाय करता येतो. याचं ट्रेनिंग दिलं जाते. प्रत्यक्षात उदाहरण आपण स्वतःनी मत्स्य व्यवसाय सुरू केलेला आहे, कुक्कुटपालन सुरू केलं की जेणेकरून हैदराबादवरनं 1 कोटी अंडी जर रोज मुंबईला येत असतील तर आपण मुंबईच्या बाजूचे लोक आहेत, आपल्याला पुरवायला काय वेळ आहे. आनंदवरनं दूध जर मुंबईला येत असेल का कोल्हापूरवरनं दूध येत असेल, नगरवरनं भाजीपाला येत असेल तर ते 5 जिल्हे ते अगदी मुंबईच्या बाजूला आहेत, मार्केट उपलब्ध आहे. त्यामुळे इथे पिकून इथेच विकलं गेलं पाहिजे, त्या दृष्टीने जिजाऊ काम करते. त्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची शिबिरं घेतली जातात, शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिली जातात. अगदी हैदराबादला जाऊनही शेतकऱ्यांना जाऊन ट्रेनिंग दिली जाते किंवा तिथले शिक्षक आणून इथे आपल्या शेतकऱ्यांना शिक्षण दिलं जात आहे. 2 पैसे आपल्याकडे सन्मार्गाने आला पाहिजे. माणूस हा स्वाभिमानी आहे, तो स्वाभिमानी राहिला पाहिजे. त्याला कुठल्याही अडचणीवर जमीन विकायला लागली नाही पाहिजे किंवा चिंताग्रस्त होऊन त्याला मरण पत्करावं नाही लागलं पाहिजे. अशा प्रकारे जिजाऊ प्रयत्न करतात. नक्कीच विद्यार्थ्यांसाठीची तुमची धडपड तर आम्ही पाहिली, कारण या शाळा ज्या आहेत त्या तुम्ही चालवता, अगदी मोफत चालवता, आरोग्य सेवा तुम्ही मोफत देताय. त्याचप्रमाणे आम्ही अभ्यासिकेबद्दल सुद्धा ऐकलंय, तर जिजाऊ संस्थेमार्फत या अभ्यासिका नेमक्या कुठे कुठे चालवल्या जातात याबद्दल शाळांबाबत एक विषय राहिला का आपण देशात पहिला प्रयोग केलेला आहे की इयत्ता 9वी पासून JEE नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत आणि त्यासाठी IIT टीचर आपण आणले. एवढ्या लहान गावामध्ये, झडपोलीसारख्या गावामध्ये अहमदाबादवरनं टीचर आणलेले आहेत आणि ते निवासी टीचर का 24 तास विद्यार्थ्यांना सेवा देत असतात. आपलं स्वप्न आहे एका शाळेतून दरवर्षी किमान 40 विद्यार्थी MBBSला गेलेच पाहिजेत. जर कुपोषण रोखायचं आहे किंवा कोविडसारखी एखादी समस्या आली तर इथले डॉक्टर निर्माण करायचे आहेत तर आपल्याला स्वतःचे डॉक्टर निर्माण करावे लागतील. आपल्याला आर्थिक गणितं वाढवायचे तर IIT होऊन करोडो रुपयाची पॅकेज आली तर ग्रामीण भागात आर्थिक सुबत्ता वाढणार किंवा त्या विद्यार्थ्यांचं बघून विद्यार्थी करतील. आणि ते तयार करण्यासाठी आपण अगदी ज्युनियर KG पासून अनेक ठिकाणी क्लासेस 50 अभ्यासिका सुरू केले आहेत. अगदी ठाण्यासारख्या शहरामध्येही 9 ठिकाणी येऊरपासनं तर कचऱ्याच्या ढिगापासनं तर इंदिरानगरसारख्या मुंब्र्यासारख्या भागामध्येही अभ्यासिका सुरू केलेले आहेत. का गरिबांच्या मुलांना क्लासेससाठी पैसे नसतात. महानगरपालिकेची शाळा राहू दे किंवा जिल्हा परिषद शाळा राहू, अनेक ठिकाणी शिक्षक दांड्या मारत असतात किंवा आलीबालीने येत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचं कुठे नुकसान होऊ नये त्या विद्यार्थ्यांच्या पाठीमागे मोखाड्यापासून तलासरीपासून अनेक ठिकाणी क्लासेसची व्यवस्था केलेली आहे. 10वीचे क्लासेस तर कमीत कमी 25 ठिकाणी आपण हायस्कूलला नवीन चालू करतो का एप्रिल मे महिन्यातच सिलेबस पूर्ण करून घ्यायचं आणि आपले विद्यार्थी 5-5, 10-10% कसे वाढतील यासाठी आपण प्रयत्न करतोय. कारण गरिबांची मुलं शिकल्याशिवाय या देशामध्ये आर्थिक गणिते जे आहे, गरिबी आणि श्रीमंतीची दरी आहे ती पूर्ण होणार नाही. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत आणि प्रामाणिक प्रयत्न असल्याने यशही चांगलं मिळते. त्याचप्रमाणे सर आता आपण या सगळ्याबद्दल तर बोललो, अगदी आरोग्य व्यवस्थेबद्दल सुद्धा बोललो, आरोग्य सेवेबद्दल बोललो, मात्र त्याचप्रमाणे खरं तर पालघर जिल्ह्याचा पाहिजे तितका विकास झालेला नाहीये, पाहिजे तितक्या सोयी सुविधा अजूनही या जिल्ह्यात आलेल्या नाहीयेत. मात्र तरी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात इतकं मोठं कार्य केलेलं आहे, इतकं मोठं योगदान तुम्ही दिलेलं आहे, ते कशा पद्धतीने शक्य झालं आणि यामागचा नेमका तुमचा उद्देश काय याबद्दल काय सांगा? नक्कीच मॅडम, नुसता पालघर जिल्हा नाही, कोकणचे 5 जिल्हे प्रगतीपासून खूप दूर आहेत. म्हणजे 1% लोक पुढे जाऊन काही समाज पुढे नाही जात. आणि आरोग्याची बाबत बघायचं गेलं तर अजिबात इथे सरकारी रुग्णालयांची अनावस्था आहे. 5 जिल्ह्यामध्ये भयानक परिस्थिती आहे. आज आपण पाहताय का गोव्यापासून तर आता भिवंडीवाडा मनोरपर्यंत सर्वचे सर्व रस्ते गेल्या 15-20 वर्षापासून कामं चालू आहेत. अनेक अपघात होत असतात. दर महिन्याला बघायला गेलं तर ठाणे पालघर जिल्ह्यातच महिलांचा डिलिव्हरीसाठी जाताना मृत्यूचा दर बघितला, दर 15 दिवसांनी एक ताई बाळासहित मरण पावते. कुपोषणाचा रेट म्हणायचा गेलं तर ठाणे पालघर जिल्ह्याचा रेट हा देशामध्ये सगळ्यात जास्त आहे. जिल्हा विभाजन होऊन किंवा अधिकारी होऊन कुठल्याही व्यवस्था झालेली नाही. आजही कुठलाही प्रकल्प आमच्यावर लादला जातो. आज आपण विक्रमगड तालुक्यामध्ये त्याच्या बाजूला देहेळजा म्हणून प्रकल्पाचं काम सुरू आहे का जिथे कायदा आहे का आदिवासींच्या जमिनीमध्ये किंवा आदिवासींच्या गावामध्ये ग्रामपंचायतच्या परवानगीशिवाय कुठलाही प्रकल्प करता येत नाही. साठा प्रकल्प तर करताच येत नाही, हा घटनेने दिलेला अधिकार आहे. तरी सुद्धा आमचं शिक्षण नसल्याने किंवा आमच्याकडे कोण अधिकारी पदावर नसल्यामुळे आमच्यावर ते प्रकल्प लादला आणि एकही रुपया मोबदला न देता लादला जातो. हे वाईट आहे. आणखी कोकणात बघायला गेलं तर प्रत्येक प्रकल्प, विनाशकारी प्रकल्प जो आहे देशातला, तो कोकणामध्ये 5 जिल्ह्यामध्ये लादले जातात.
आणि बळजबरीने पोलिसी दबाव आणून, प्रशासनाने दबाव आणून ना ते लादत असतात. आज 45 वर्षापूर्वी झालेले धामणी सूर्या धरणाचे अनेक प्रश्न अद्याप सुटायचे आहेत. ज्या लोकांनी जमिनी दिल्या, जे लोक उद्ध्वस्त झाले, त्यांना जमिनीचा मोबदला व्यवस्थित मिळालेला नाही. त्यांच्याकडे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही, त्यांच्या शेतीसाठी ते पाणी मिळत नाहीये ज्यांनी पाणी दिलं ते. या जिल्ह्यांनी, ज्या दोन्ही जिल्ह्यांनी किंवा 5 जिल्ह्यांनी जे धरणं दिले, त्या धरणांचं पाणी तिथल्या लोकांना पिण्यासाठी नाही मिळत. ही वास्तव परिस्थिती आहे. रोजगाराचा प्रश्न प्रचंड भयानक आहे, का रोजगार नाही आहे इथे आपल्या 5 जिल्ह्यामध्ये. शिक्षणाची अनास्था आहे. तर आपल्याला दाखवा तुम्ही 5 जिल्ह्यामध्ये कुठे एज्युकेशन हब आहेत, कुठे IT सेंटर आहेत, कुठे लोकांना चांगले इंजिनिअरिंग कॉलेज आहेत. कुठलीही दुरावस्था नाही. अशा वेळेस या देशाचा नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे. शासन करेल तेव्हा करेल, माझ्या समाजाचं काम आपण केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे आणि ती कुठल्याही स्वार्थाशिवाय केली पाहिजे. ज्या गावात आपण आला आहात, जिथे बघितलं असेल 200 लोकवस्तीच्या गावामध्ये 2000 विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याचे, अगदी शरद पवार साहेबांच्या बारामतीपासून सिंधुदुर्गापासून नागपूरपासून सर्व जिल्ह्याचे विद्यार्थी इथे गुण्यागोविंदाने कुठल्याही प्रकारची फी न देता राहतात, शिक्षण घेतात, क्लासेसची व्यवस्था आहे. तर आपलं कर्तव्य आहे का आपल्या देशासाठी आपण केलं पाहिजे. जेव्हा या पिढ्या घडतील, ही लोक विविध पदावर बसतील, तेव्हा मला वाटत नाही कोकणला कोणी पण येईल ना टपली वाजून निघून जाईल. आम्ही तर ठरवले का कोकणचे नेते खूप बघितले, आता कोकणचा बेटा, कोकणची बेटी होऊन कोकणासाठी काम केलं पाहिजे. आणि एक कोकण, जसं लोक स्वप्न दाखवतात इलेक्शन आले का कोकणचा कॅलिफोर्निया करू, पण नक्कीच तुम्हाला आपल्या TV9 समोर सांगतोय की येत्या 10 ते 15 वर्षामध्ये कोकणचा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा हजारो युवक जेव्हा घडतील, जिथे जिथे जाल तिथे तिथे जेव्हा अधिकारी जिजाऊचा घडेल, उद्योगधंदेवाला जिजाऊच्या मार्फत उद्योगधंदा करणारा असेल आणि समाजाशी नाळ असणारा असेल, तेव्हा मला वाटत नाही की ज्याप्रमाणे बाजूचं गुजरात डेव्हलप झालेलं आहे, हैदराबाद डेव्हलप झाले, राजस्थान झालंय, त्या पलीकडे आपलं कोकण गेलेलं असेल, एवढं नक्कीच सांगतोय. नक्कीच तुमचं हे वेगवेगळ्या क्षेत्रातलं कार्य जे आहे, जे तुम्ही आतापर्यंत कार्य केलेलं आहे, जे मुलाचं योगदान दिलेलं आहे, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आणि नक्कीच तुमचं हे कार्य बघता पालघर जिल्ह्याचं नक्कीच लवकरात लवकर कायापलट होईल अशी आमची इच्छा आहे, अशी TV9ची सुद्धा इच्छा आहे. तुम्ही खूप छान मुलाचं मार्गदर्शन आम्हाला केलेलं आहे, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार, धन्यवाद. उद्यमी सन्मान या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.